श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. कसे आहे तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? तुम्हा सर्वांचे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, मी जर आज तुम्हाला बोलली की 21 दिवसामध्ये तुम्ही पैसा, पावर, प्रेम, तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळवू शकता, तर तुम्हाला विश्वास बसेल का? तुम्ही विश्वास ठेवणार का? पण आजचा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला ना, तर तुम्ही स्वतः विश्वास ठेवताल आणि तुम्ही स्वतः, मला माहिती 100% खात्रीने, की तुम्ही तो उपाय नक्की करून बघाल. हा उपाय म्हणजे मी ज्यांचे व्हिडिओजमधून शिकली आहे किंवा ज्यांना मी फॉलो करते, ज्यांच्याकडून मी शिकत आहे, मी स्वतः अनुभव घेत आहे, त्यानंतर त्याच्यावरती व्हिडिओ बनवत आहे, असंच त्यांनी सांगितलं होता हा उपाय. त्यांनी एका आजीला सांगितला होता. आजीला मी आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणते, पण हा जो उपाय केला होता त्या गुजरातच्या आजी होत्या. म्हणजे गुजरातमध्ये म्हैसाणा नावाची एक सिटी आहे तिकडल्या. त्यांच्यासोबत असं झालं होतं की त्यांना हा उपाय सांगितला होता मी ज्यांच्याकडून शिकते त्यांनी. आणि त्यांची परिस्थिती अशी नव्हती, म्हणजे होतं सगळं व्यवस्थित होतं. त्या अशी छोटीशी मेस चालवत होत्या. घरात पैसा येत होता, पण जेवढं गरज आहे ना तेवढंच, म्हणजे खाण्याचे वांदे होत नव्हते, फक्त सेव्हिंग काही होत नव्हती त्यांची. पण त्यांनी हा उपाय केला आणि आज स्वतः त्यांचं मेसमधून हॉटेलवर गेले आहेत त्या, म्हणजे हॉटेलचा बिझनेस चालू केला आहे त्यांनी. इव्हन त्यांच्या मुलाला देखील खूप छान नोकरी लागली आहे. आता त्यांचं इन्कम सोर्स एवढं वाढलं आहे ना या उपायाने. आणि मी देखील हा उपाय केला होता. जेव्हा हा उपाय मी केला ना, तर माझ्या मिस्टरांना 5,000 रुपयांनी पगार त्यांची वाढली होती. आणि आपल्यासारखे मिडल क्लास फॅमिलीसाठी 5,000 रुपये मंथली पेमेंट वाढणं देखील खरंच खूप महत्त्वाचं आहे. तर आता मी हा तुम्हाला उपाय सांगणार आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा म्हणा किंवा मॅनिफेस्टेशनचा म्हणा किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा म्हणा, पण याचा फायदा 100% होणार आहे. हा उपाय तुम्हाला ना लगातार 21 दिवस करायचा आहे. या 21 दिवसामध्ये तुम्हाला एकही दिवस गॅप होऊ द्यायचा नाही आहे. जर तुमचा गॅप आला तर तुम्हाला परत 21 दिवसांनी 21 दिवस हा उपाय चालू करायचा आहे. हा उपाय तुम्हाला रात्री झोपताना करायचा आहे, म्हणजे झोपण्या अगोदर करायचा आहे. तर झोपण्या अगोदर तुम्हाला एकदा हातपाय धुवायचे आहे, फ्रेश व्हायचं आहे आणि आपले देवघर असेल तिथे जाऊन बसायचं आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, एकतर ईस्ट म्हणजेच पूर्व दिशेला तोंड करून बसायचं किंवा नॉर्थ म्हणजेच उत्तर दिशेला तोंड करून बसायचं. शक्यतो हे 2 दिशा फॉलो करा, पण तुमच्याकडून शक्यच होत नसेल तर मग तुमच्या हिशोबाने तुम्ही बसू शकता. आणि या सेवेला आपल्याला 21 डेज लक्ष्मीपद असं म्हणायचं आहे, म्हणजे या सेवेचं नावच ते आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, लक्ष्मी मातेचा फोटो तुमच्या जवळ घ्यायचा आहे आणि लक्ष्मी मातेच्या फोटोसोबत तुमच्याकडे भगवान विष्णूचा, म्हणजे त्या दोघांचा फोटो असेल तर अति उत्तम. फक्त त्याच्यावरती नागदेवतेचा फोटो नसायला हवा. मग बघा, तुमच्याकडे लक्ष्मी मातेचा असेल तर फक्त लक्ष्मी मातेचा घ्या, दोघांचा असेल तरी पण घ्या, फक्त नागदेवतेचा त्याच्यावर फोटो, नागदेवतेचा फोटो नसायला पाहिजे त्याच्यावरती. त्यानंतर तुम्हाला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे व त्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला, भगवान विष्णूला. मग एक पांढरा कागद घ्या, ब्ल्यू पेन घ्या आणि त्यावर तुम्ही लिहा, थँक्यू युनिवर्स फॉर गिव्हिंग मी. काय लिहायचं आहे तुम्हाला? थँक्यू युनिवर्स फॉर गिव्हिंग मी. आणि मग तुम्हाला किती पैसे हवे किंवा तुमची काय इच्छा आहे, काय जे काही आहे ना ते तुम्हाला लिहायचं आहे. आता तुम्ही त्याच्यावरती अनएक्सपेक्टेड लिहू नका. म्हणजे तुम्ही लिहिताल की थँक्यू युनिवर्स फॉर गिव्हिंग मी 1 करोड रुपीज, तर तुम्ही 1 कोटी मागितले तर ते पूर्ण होणार आहेत का? ते तुम्हाला, म्हणजे जेवढं तुमचं कॅपेबल आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला स्वतःला ते प्रॅक्टिकल वाटलं पाहिजे की हां, एवढी अमाऊंट आपल्याला भेटली पाहिजे किंवा शक्य आहे तेवढी अमाऊंट भेटणं, तेवढे तुम्हाला लिहायची आहे. कारण की तुम्ही काही अमाऊंट लिहिणार आहात, त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला मेहनत करायची आहे आणि त्याला माता लक्ष्मी साथ देणार आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचे मग असं लिहू शकता, ही अमाऊंट लिहू शकता की तुमचे जर कोणाकडे पैसे अडकलेले असतील, ते येत नसतील तर ती अमाऊंट लिहू शकता. किंवा तुम्हाला वाटत असेल की मुलाच्या पगारामध्ये वाढ व्हावी 10%, 20%, 30%, किंवा मग तुमच्या मिस्टरांच्या पगारामध्ये, म्हणजे तुमचं जे काही बिझनेस असेल, आता 1 लाखाचं होत असेल तर अजून त्याच्यामध्ये 20, 30, 40 हजारांनी वाढ व्हावी. हां, ही म्हणजे पटेल अशी अमाऊंट टाकायची आहे तुम्हाला.
मग हा उपाय तुम्ही कोणासाठी, मुलासाठी, नवऱ्यासाठी, स्वतःसाठी, कोणासाठीही करू शकता. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जर तुमची इच्छा कोणती असेल तर थँक्यू युनिवर्स माझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी असं लिहायचं आहे तुम्हाला. आणि त्यानंतर म्हणजे एक तर तुम्हाला पैशासाठी तुम्ही थँक्यू युनिवर्स फॉर गिव्हिंग मी एवढी अमाऊंट, किंवा दुसरे म्हणजे थँक्यू युनिवर्स माझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी. मग ते दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही त्या कागदावरती लिहू शकता. त्यानंतर तुम्हाला तो कागद आहे ना माता लक्ष्मीच्या फोटोजवळ ठेवायचा आहे. त्या कागदाला तुम्हाला हळदीचा टिळा लावायचा आहे व त्यानंतर माता लक्ष्मीचा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. ठीक आहे. मंत्र कसा तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देते आणि इथेही सांगते. ओम श्री ही क्ली श्री सिद्ध लक्ष्मे नमः. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्हाला गुगलवर देखील मिळून जाईल. आणि तुमच्याकडे माळ असेल ना तर हा एक माळ तुम्हाला म्हणायचा आहे मंत्र. आणि जर माळ नसेल तुमच्याकडे तर निदान 5 मिनिटे तरी म्हणा. पण मला माहिती माझे बऱ्याचपैकी सबस्क्रायबर हे स्वामी भक्त आहेत आणि स्वामी भक्तांच्या घरी माळ तर नक्कीच असते. जर तुमच्याकडे माळ नसेल तर मग तुम्ही 5 मिनिटे हे करा. आणि त्यानंतर हे करून झालं की पेपरला तुम्हाला फोल्ड करायचं आहे आणि त्याला उशीखाली ठेवायचं आहे व झोपायचं. त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी रात्री झोपायच्या अगोदर तो कागद घ्यायचा. सेम काल जी तुम्ही प्रोसेस केलेली असेल ना तीच करायची आहे. फक्त तुम्हाला त्याच कागदाला टिळा लावायचा आहे. परत दुसरा कागद लिहायचा नाही आहे. तोच लक्ष्मी मातेजवळ ठेवायचा, त्यालाच टिळा लावायचा, परत मंत्र म्हणायचा आणि परत उशाखाली घेऊन झोपायचं आहे. असे तुम्हाला लगातार 21 दिवस करायचं आहे. आणि जेव्हा 21 दिवस पूर्ण होतील ना तेव्हा त्या पेपरला एकदा माता लक्ष्मीच्या फोटोजवळ ठेवा. त्यानंतर आपल्या घराच्या इथे मातीच्या कुंड्या असतात, झाडं लावलेली असतात, तर त्या मातीमध्ये थोडीशी माती उकरून त्याच्यामध्ये तो कागद ठेवा. परत मातीने पॅक करा. जर तुमच्या इथे कुंडी नसेल तर तुम्ही कुठल्याही झाडाच्या खाली मातीखाली तो पेपर ठेवू शकता तुम्ही. हे तुम्ही कोणासाठीही करू शकता. मी स्वतः माझ्या मिस्टरांच्या पेमेंट वाढीसाठी केलं होतं आणि मला याचा रिझल्ट ना 11व्या दिवशीच आला होता. अनएक्सपेक्टेडली माझ्या मिस्टरांची अचानक 5,000 पगार वाढवली होती आणि माझ्यासाठी तेच खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सगळ्या मिडल क्लास फॅमिलीसाठी 5,000 रुपये हे खूप महत्त्वाचे आहेत, कारण की ते मंथली ॲड होणार होते. पण असं नाही आहे की तुम्ही हा उपाय केला आणि मेहनत केली नाही. तुम्हाला मेहनत करायची आहे, तुम्हाला डेडिकेशनने काम करायचं आहे. म्हणजे आता तुम्ही कोणासाठी तरी करत असाल हा उपाय, पण त्याने डेडिकेशनने काम केलं नसेल तर हा उपाय काम करणार नाही. लक्ष्मी नेहमी मेहनत आणि सेवा करणाऱ्यांच्याच घरी जाते. जेव्हा याचा रिझल्ट मला मिळाला, त्या आजीला मिळाला, तर तुम्हाला का नाही मिळणार? तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगाल की आमच्या जीवनामध्ये बदल होत आहेत. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात अनएक्सपेक्टेड गोष्टी घडाव्या तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि थँक्यू युनिवर्स फॉर गिव्हिंग मी नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. एकदा नक्की प्लीज नक्की करून बघा.